काय सांगू आता संतांचे उपकार निरंतर जागृती काय द्यावे त्यासी भावे विसराई जीवितः पायी जीवत्वं यंतः प्रविश्य मनोवाचीनां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्य धाम्ना अन्यांश्च हस्तचरणाः श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पाण्डुरङ्गा करुणा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दासतुका आरंभ करण्यापूर्वी आपल्या सर्व वारकरी संप्रदायाच्या दिग्गज असलेल्या पंढरा याला तुकोबरायाने प्रथम रंग सांगितलं हे ते करून दुसरे चरणा संतांच्या दुसरं नंबर ज्ञानोबरायांना तुकोबरायांना गुरुवारी दादांना दुसरं म्हणजे आहे ते करून श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आता माझं वाटत असे भय दिवसेंदिवस चालत जाय येथे म्या येऊनी केले काय नाही तुझे पाया ठेवले करोनी अपराध क्षमा होतील केले पुरुषोत्तमा आपल्या नावी जावा प्रेमा नाही का या सगळ्याच्याही अगोदर जर आणखी नसणार काही जर असेल तर तद विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशं ज्ञानं ज्ञानिना तत्त्वदर्शिनः प्रणिपात असणं आणखी नसणार अत्यंत गरजेची गोष्ट आहे तद विद्ये प्रणिपाते ते ज्ञान पैगावरवे तरी मनियाची आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी ते ज्ञानाचा पुरवठा जेथे सेवागादार म्हणता बर का असा विषय प्रणिपात असलं पाहिजे आहे सर्वस्व पण बर का काया वाचा मनादी करून म्हणून आणखी नसणार संतांच्या चरणावरती आणखी नसणार सर्वस्व आणखी नसणार वाहन असं असलं पाहिजे आहे असं आणखी नसणार जर होत जर नसेल तर खूप बऱ्याच स्पष्टपणे सांगितलं की हे मोठेपणा नको देवा आम्हाला
असं आणखी असणारा मोठेपणा नको. संतांच्या चरणावरती, तुझ्या चरणावरती जर आणखी आमचं मस्तक जर नतमस्तक जर होत नसेल तर हे मोठेपणा आम्हाला गरजेची नाही, आम्हाला नको आहे ते. बरं का? लौकिकापुरती नव्हे माझी सेवा, अनन्य केशवा दास तुझा. बरं का? लौकिक संपादन करून घेण्याकरता किंवा कुणीतरी मोठं म्हणण्याकरता म्हणून असं आणखी आमचं हे परमार्थ नाही. बरं का? आम्ही आणखी परमार्थ करतो किंवा परमार्थ आमच्या हातून आणखी तू करून घेतोस. जरा सर्वतोपरी कारण आणखी तू आहेस. ह्या जीवाचं आणखी काहीतरी तुला कल्याण करायचं आणि त्या कल्याणाच्या आणखी संबंधामध्ये म्हणून असं आणखी तू परमार्थ करून घेतोय. अन्यथा ह्या देहाचं, ह्या जीवाचं कामच नाही परमार्थ करण्याचं. बरं का? परमार्थ करण्याचा थोडस पुढचा विषय राहिला. आता माझा विषय नाही येतो, पण विषय निघाला म्हणून विषयाला स्पर्श करून जातो. जीव जन्मालाच आणखी आला कसा, किंवा जीव जन्माला आल्यानंतर तो जिवंतच राहतो कसा, ही खूप मोठी आणखी बरं का आश्चर्याची गोष्ट आहे. बरं का? कालिदास सांगतात, मृत्यूनाम प्रकृती शरीरिणा. बरं का? त्या शरीराची आणखी असणारी प्रकृती जर काही जर असेल तर ती मृत्यू आहे. जिवंत राहणं, जिवंत राहणं ही विकृती झाली. कसं तुम्हाला सांगतो, प्रकृती आणि विकृतीचा आणखी असणारा संबंध कसा आहे सांगतो. दूध असतं, दूध नाही का? तर दूध दूधच म्हणून जर राहिलं तर ती त्याची प्रकृती होय. बरं का? दूध जर दूधच म्हणून जर आणखी ते राहिलं तर ती त्याची प्रकृती होय. आणि दुधाची आणखी असणारी, दह्यामध्ये आणखी असणारी बदल जर झाली तर ती त्याची विकृती होय. बरं का? ती त्याची विकृती आहे. तसं ह्या शरीराचा, ह्या जीवाचा आणखी असणारा प्रकृती जर आणखी काही जर असेल मृत्यू नाम. बरं का? कालिदास सांगता, अरे ही मृत्यू शरीराची प्रकृती आहे. ही शरीर आणखी हे जीव जिवंतच राहतो कसं, ही खूप मोठी कमालाची गोष्ट आहे. बरं का? विचार करा, सगळंच सगळं मशिनरी चालू आहे आतमध्ये. एक बिघडलं की आणखी डॉक्टरकडे पळून जावं लागतं. नाही? बरं का? गेल्या 1 वर्षापासून बिघडीत चालू आहे. कोविड-19 1 वर्ष झालं तेच चालू आहे सगळं काही कार्यक्रम. बरं का? माणसांना भीती वाटणं साहजिक आहे. मी नाही म्हणू शकत नाही त्या गोष्टीला. जीव आहे, जीवाला भीती आहेच आहे. पण भ्यायची आणखी असणारी गरज नाही. भ्यायचा विषय नाही. का नाही? मी माझ्या पदरचं बोलतो, अशातला विषय नाही. बरं का? तुकोबाराने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काळाच सारखी वाहती नक्षत्रे करिता दुसरे फळ नाही. आणि ऐसे करत्याने ठेविले करून अनुभरिले भरून मापने मे म्हणून. बरं का? म्हणून असं आणखी नसणार. म्हणून मनी मानू नये खेळू. स्पष्टपणे सांगितलं की आणखी नसणारा खेद मानायचं नाही, दुःख मानायचं नाही.
स्मरावा गोविंदू वेळोवेळा. बघा बाबा भगवंताचं आणखी नसणारं चिंतन करा, त्याचं नाम घ्या, काही आणखी नसणारा काळजी करत बसू नका. 93ला आणखी नसणारा किल्लारीत भूकंप होणार, 19ला आणखी नसणार हे कोविड येणार, हे सगळं भगवंतांनी पहिलीच रचना करून ठेवलेली आहे बरं का. ही पहिलीच आणखी नसणारी भगवंताने रचना करून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आणखी नसणार हस्तक्षेप आणखी नसणार स्वतः देवही कधी करत नाही. पैसे करत्याने ठेवले करून भरले भरून मापले मी बरं का. मग असं असताना आणखी नसणाऱ्या त्या संबंधामध्ये त्या विषयामध्ये आणखी नसणारं दुःख आणखी नसणारं करायचं नाही बरं का. मग वायाविण दुःख वाहू नये बरं का. दुःख करत बसायचं नाही त्या संबंधामध्ये. काय आहे, वैतात्म चांगलं कसं घेता येईल त्याचं ज्ञान असलं पाहिजे. मला हे कळत बरं का. वैतातून चांगलं कसं घेता येईल ह्याचा आणखी नसणार मनुष्याने आणखी नसणार विचार केला पाहिजे आहे. मी सुरुवातीलाच आणखी नसणारं सांगितलं बरं का. ते ज्ञान पैगा बरवे तरी मनी आपली आणावे नाही का, तरी संताया भजावे सर्वस्वी नाही का. वैतातून चांगलं कसं आणखी नसणारं घेता येईल ते आणखी नसणारं पांडुरंगाच्या कृपेनं सद्गुरू दादांच्या कृपेने आणखी नसणारे वारकऱ्यांनी आपले आणखी नसणारे सगळ्यांनी साध्य केलं असं मी मानतो. काही लोकांनी पारायण केले ज्ञानेश्वरीचे गाथेचे बरं का, भागवताचे रामायणाचे पारायण केले. लॉकडाऊनचा फायदा. काही लोकांनी आणखी नसणारं चिंतन केलं भगवंताचं, काही लोकांनी भजन केलं. काही लोकांनी लॉकडाऊन आहे म्हणून दररोज असं आणखी नसणारं वेगळं वेगळं पदार्थ करूनही खाल्ले. माझ्या तरी माहितीनं लोकांनी एवढं आणखी नसणारा त्या लॉकडाऊनचा फायदा खाण्यामध्ये करून घेतला. जे वारकरी नाहीत त्यांच्याबद्दल बोलतो बरं मी. करून घेतला की बाजारामधला असं एक केक राहिला नाही की त्यांच्या घरी ते शिजलाय बरं. सगळ्या प्रकारचं कोणी केळाचंच करायचं, कोणी बिस्किटाचंच करायचं, कोणी कशाचंच, कोणी कशाचंच बरं. हे संसारिकाची वृत्ती आहे. आणि परमार्थिक असणाऱ्या वारकऱ्यांनी म्हणून असं आणखी नसणारा मात्र बरं का वैतातून चांगलं आणखी नसणारा घेत असताना बरं का चिंतनामध्ये आणखी नसणारा आपला वेळ घालवला. चिंतनामध्ये आपला आणखी नसणारा वेळ घालवला आणि आपले नियम चुकवले नाहीत. आपले नियम चुकवले नाहीत. काय झालं, आपले नामदेव पारीच्या समोर चोखोबाची समाधी आहे. चोखोबाला सांगितलं त्यावेळेच्या आणखी नसणाऱ्या लोकांनी की तुम्ही मंदिरात यायचं नाही, मंदिर प्रवेश करायचं नाही, देवाला पाहायचं नाही, देवाचं स्पर्श दर्शन घ्यायचं नाही, देवाचं पाया पडायचं नाही वगैरे वगैरे बोलले. चोखोबाने विचार केला काही हरकत नाही, काही हरकत नाही, मी मंदिरात जाऊ शकत नाही त्याच्या भेटी करता, पण तो तरी माझ्या भेटी करता हित येऊन ना बरं का. तो तरी माझ्या भेटी करता हित येईल असं आणखी नसणारा विचार करून त्या बसल्या जागेवरती त्याने आणखी नसणारं चिंतन केलं. भगवंताने तिथं दर्शन दिलं आणि तिथं आणखी नसणारी त्यांची समाधी आणखी नसणारी झाली. ती समाधी झाली वगैरे वगैरे कारण त्याला आणखी नसणार स्वतंत्र आहे, नंतरचा आहे पुढचा विषय. पण माझा विषय एवढाच आहे बरं का. वारकऱ्यांनी हेच केलं. आषाढीला येता येत नाही घरी बसून करा, कार्तिकेला येता आलं नाही घरी बसून करायचं, काही हरकत नाही बरं का. आपल्याला देवापाशी येता येत नाही पण देवाला तरी आपल्यापाशी येता येईल ना. हा सर्वतोपरी आणि नसणारा विचार जर कोणी केला असेल तर ते आणखी नसणाऱ्या वारकऱ्यांनी केला. त्या परमार्थात आणखी नसणाऱ्या लोकांनी केला, आणखी नसणारे ज्यांनी नियम नित्य सांभाळते त्यांनी केलं. एक गोष्टीचा मला आनंद वाटतो.
माझ्या बघण्यामध्ये आणखी नसणारा लाकडूंपासून असं आणखी नसणारा हा एवढा मोठा सोहळा हा मी पहिल्यांदा पाहतो बरं. मी एवढा मोठा सोहळा हा पहिल्यांदा पाहतोय. का तर आपण सगळे लोक आणखी नसणाऱ्या कार्तिक वारीला आलेले आहात. तुम्हाला माहिती आहे वारी किती लोकात झाली, नाही का? वारी किती लोकात झाली. काय काय लोकांना तरी आणखी नसणारे आपले नियम मोडले बरं का. आणि उद्यापासून आणखी नसणारे कर्फ्यू लागतो म्हणून आदल्या दिवशीच दिंडी काढली, होय की नाही? पण दादासाहेबांची दिंडी अशी एकच दिंडी होती की आणखी नसणारी ती दिंडी पण आणखी नसणारी कर्फ्यू मध्ये निघाली होती, पोलिसांच्या बंदोबस्तीत. पोलिसांनी सांगितलं होतं की आणखी नसणारं 20च माणसं जावा, 50-60 लोक होते. असं विनोदाचा भाग नाही मला म्हणायचं बरं का. माझा विषय एवढाच आहे, नियम सांभाळले ह्या गोष्टी करता आणि कृष्णाला मला अभिमान वाटतो. कृपा दादांची, कृपा पांडुरंगाची बरं का. आणि नियम सांभाळले एवढ्याही आणखी नसणार अडचणीतून असं आणखी नसणार नियम सांभाळला बरं का. मी प्रथमतः धन्यवाद देऊ इच्छितो त्या इथल्या आणखी नसणाऱ्या गावच्या हे जे मानकरी जे लोक आहेत. मला नावं माहीत नाहीत बरं. एक संजूचं एक माहीत आहे मला, सगळ्याचे काही माहीत नाही मला नाव. त्या अशा अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा आणि नसणार नियम सांभाळला. जे काही आणि नसणार आपल्या गावचा नियम असेल त्या नियमाच्या संबंधामध्ये सगळं काही केलं, अभिमान वाटतो बरं का. तुकोबारांच्या मुक्ती प्रमाणात चालले, अभिमान वाटतो. म्हणून मनी मानू नये खेद स्मरावा गोविंदू वेळोवेळा, या पद्धतीप्रमाणे. आणि नियम जर चुकला बरं का, लॉकडाऊन आहे बाबा, हे आहे बाबा, कसं करायचं कीर्तन, कसं करायचं भजन, नाही का. नियम जर चुकला त्याला काही आणि करण्याचा अर्थ नाही. तामिळवाडीमध्ये दर 15 दिवसाला नियम चालतो. नियम चुकला नाही बरं का. इतके दिवस आमचे निवृत्ती होते, ते सांभाळत होते. तर आमचे बाबा आहेत, ते पाहतात सगळं काही नियम, पण नियम चुकू दिला नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. काहीतरी संकट आलं म्हणून नियम चुकलं की आणि नसणारं बिघडलं बरं का. म्हणून नियम कधी चुकतो, कधी तुकोबारा सांगतात की आणि नसणारी अंगी मोठेपणा आला, अंगी ताठा भरला की नियम चुकतो बरं का. अंगी ताठा भरला, अंगी मोठेपणा आला की नियम चुकतो. म्हणून महात्म्यांचं तुकोबारांचं स्पष्ट म्हणणं आहे की जळो माझी ऐसी बुद्धी मज घाली तुझ मधी आवडी हे विधी निषेधीच चांगले. तो स्वामी मी सेवक उंच पदवीच एक ऐसे करावे कौतुक नको करू खंडणा बर का. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो तुमच्या लागू निज चरणा. हो स्वामी तदया देवा यावरी न करावा अवघेर. सेवा करण्याकरता आणखी नसणारा हा शरीर आहे, सेवा करण्याकरताच आणखी नसणारा हा जन्म आहे. सेवा सोडून अन्यत्र म्हणून असं आणखी नसणारा काही जरी करत जर असेल, मगाशीच बोलून गेल्या त्याप्रमाणे म्हणून असं आणखी नसणारा सेवा चुकती. तुकोबारा म्हणतात की आणखी नसणारा राग येतो देवा अंतुका म्हणे घे सेवा बर का. सेवा जर आणखी नसणारी तुझी चुकली, सेवा जर आणखी नसणारी आमच्या हातून घडली नाही
तर त्या संबंधामध्ये देवा आम्हाला आणखी नटणार राग येतो, आम्हाला राग येतो. सेवा घडली पाहिजे नाही, कितीही आणखी नसणारा त्रास हो, कितीही ताप हो, मात्र म्हणून असं आणखी नसणारा सेवा घडली पाहिजे नाही. पण सेवा करत असताना मात्र म्हणून असं आणखी नसणारं सेवक वृत्तीनं सेवा असली पाहिजे नाही. सेवके करावे सांगितले त्यासी हुकू पण कामाने. बरं का, सेवकाने आणखी नसणारा सेवक वृत्तीनं म्हणून असं आणखी नसणारं काम केलं पाहिजे आहे. अधिक म्हणून असं आणखी नसणारं मालकाच्या आणखी नसणार आज्ञेच्या पुढं म्हणून असं आणखी नसणार कोणचंही आपण आपलं बोलत बसायचं नाही. जे सांगितलं तीच आणखी नसणारी करायची. तुका म्हणे देवा मानी तैसी करू सेवा. किंवा अजून अजून पहा, अजून कसं आहे बरं का, स्वमुखे जी तुम्ही सांगा मज सेवा. स्वमुखे जी तुम्ही सांगा मज सेवा आणि ऐसे माझे देवा मनोगत. बरं का, स्वमुखानं बोलावं देवानी, संतांनी स्वतःच्या मुखानं सांगावं मला असं कर, मला असं कर, मला असं कर, तर ते पुरुषार्थ आहे. बरं का, आणखी नसणार आपल्या बुद्धीनं, आपल्या आणखी नसणाऱ्या किंवा ज्ञानाच्या संबंधामध्ये जर आणखी नसणार आपण जर सेवा करू शकतो, आणखी नसणार करू लागलो तर ती आणखी नसणारी सेवा भगवंतापर्यंत आणखी नसणार कधी पोहोचत नाही. तर त्याकरता म्हणून असं आणखी नसणार देवाने सांगितली पाहिजे, सो घे जे तुम्ही सांगा मज सेवा ऐसे माझे देवा मनोगत. बरं का, आमचे मनोगत आहे देवा, तुम्ही बोलावा, तुम्ही सांगावा, तुमची सेवा कशी करावी. बरं का, अजून अजून पहा, तुझी सेवा करीन मनोभावे. तुझी सेवा
बरं का? मनोभावे करून तुझी सेवा सेवा करत असताना आणखी लक्षात मनोभावे करत असताना भगवंताच्या मनाला आवडेल असं आणखी लक्षात ती सेवा असली पाहिजे. सद्गुरू संतांच्या दादांच्या मनाला आवडेल ती आणखी लक्षात सेवा असली पाहिजे. बर का? त्यांच्या मनोभावाला आवडेल ती, त्यांना त्यांच्या मनाला आवडेल ती सेवा आणखी लक्षात असली पाहिजे. आपल्या मनाला आवडेल ती आणखी लक्षात सेवा कधी रुजू होत नाही, कधी मान्यही होत नाही. बरं का? मान्य आणखी लक्षात सेवा जर व्हायची जर असेल तर ती सेवा आणखी लक्षात त्यांच्या मनाला आवडेल ती, त्यांना आणखी लक्षात भावेल ती सेवा असली पाहिजे. बरं का? तर ती सेवा जर आणखी लक्षात झाली नाही तर ती आणखी लक्षात सेवा सेवा म्हणून असं आणखी लक्षात कधी मान्य होत नाही. तुकोबाराने सेवा केली, तुकोबाराने सेवा केली म्हणजे काय आणखी लक्षात पांडुरंगाला दररोज आणखी लक्षात आंघोळ घातली, देवांच्या आणखी लक्षात कपडे धुतले, काय काय केलं वगैरे वगैरे आणखी लक्षात विचार करत असताना आपल्या आणखी लक्षात आपल्याला पाहायला सापडतं. बरं का? असं आणखी लक्षात काहीच आणखी लक्षात केलेलं आणखी लक्षात आपल्याला पाहायला सापडत नाही. हा केलं थोडंफार पद्धतीमध्ये देवांचे उपचार केले, देवांना आणखी लक्षात त्यांचे नित्यकर्मामध्ये आणखी लक्षात त्यांच्या आणखी लक्षात जे काही विषय असतील ते सगळे काही केले, पण तेवढ्या पुरतं. बरं का? पण प्रामुख्यानं म्हणून असं आणखी लक्षात तुकोबाराने केले जर काही जर असेल तर जे आणखी लक्षात पांडुरंगाने जे सांगितलं ते केलं. काय सांगितलं बाबा त्यांना पांडुरंगाने, तर आणखी लक्षात जास्त पातळ करून सांगत बसत नाही. बरं का? पांडुरंगाने एवढंच सांगितलं होतं की आणखी लक्षात नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे वनिया, सांगितले कान करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये, मापटाकी सडे धरले विठ्ठले पाठटोनी केले सावधान प्रमाणाची संख्या सांगी शतकोटी आणि उरले ते शेवटी लावी तुका. बरं का? तुकोबाराची सेवा आहे, तुकोबाराची ही सेवा. बरं का? प्रत्येक संतांनी म्हणून असं आणखी लक्षात आपल्या आपल्या वाटेला आणखी लक्षात आपल्या आपल्या संबंधामध्ये जे जे आणखी लक्षात प्राप्त झाली आणखी लक्षात ती सेवा केली. काय आहे? मनुष्य देहच आणखी लक्षात कर्म प्राधान्य आहे. देह कसा आहे? कर्म प्राधान्य आहे, कर्माच्या बंधामध्ये आहे, अडकलेला आहे. बरं का? प्रारब्ध म्हणून असं आणखी लक्षात शिल्लक राहिला आणि त्या प्रारब्धाच्या संबंधामध्ये आणखी लक्षात पुढचा जन्म आणखी लक्षात प्राप्त झाला नाही का? पुढचा जन्म आणखी लक्षात त्या संबंधामध्ये प्राप्त झाला. कर्म शिल्लक उरला की पुढचा जन्म त्या संबंधामध्ये प्राप्त होत असतो. जास्त पातळ करत नाही, पुढं सांगतो, पुढं लक्षात येऊ दे म्हणून. बरं का? वयोवृद्ध लोक ज्यावेळेला असं आणखी लक्षात शरीर जर्जर होऊन म्हणून असं आणखी लक्षात शय्यावरती पडलेले असतात तर त्यावेळेला आणखी लक्षात मुलाला सांगत असतात की राजा माझ्या आयुष्यामध्ये मी हे केलं, असं केलं, पण एवढं सगळं केलेलं असतानाही मला आणखी लक्षात अजून हे करायचं आणखी लक्षात माझ्या मनात आहे, पण माझं आता शरीर मला साथ देईना, माझा अंतकाळ आता आणखी लक्षात जवळ आलेला आहे. तर त्याच्याकरता म्हणून असं आणखी लक्षात पुढचा जन्म जर असेल तर ते आणखी लक्षात त्याच्याकरता मी आणखी लक्षात करेन, किंबहुना माझी आणखी लक्षात पुढच्या आणखी लक्षात सेवा तू करावी अशी माझी इच्छा आहे. बरं? महात्म्याने हेच केलं. महात्म्याने म्हणून असं आणखी लक्षणार आहे त्यांनी त्यांचं आणखी लक्षणार काय आहे? अवताराचं आणखी लक्षणार बरं का? साधना आणखी लक्षारी करत असताना किंबहुना अवतारामध्ये येऊन म्हणून असं आणखी लक्षणार कर्म म्हणून असं आणखी लक्षणार काहीतरी करत असताना बरं का पांडुरंगाची सेवाच केली, संतांची सेवाच केली आणि आणखी लक्षणार महात्म्याने स्पष्टपणे सांगितलं की आणखी लक्षणार काय सांगितलं? हे नवी जन्म याजसाठी